नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे PW या परिवारामध्ये। तर राज्यात शिक्षक भरती होणार आणि भावी शिक्षकांचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नेमकं भरती प्रक्रिया होणार कधी आणि बातमी आली कुठून, या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये पाहायला भेटणार आहे। मी रिक्वेस्ट करेल सर्वांना, फर्स्ट टाइम तुम्ही व्हिडिओला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर नेमकी बातमी पाहू शकता आपण स्क्रीनवरती, जसं की एक लोकमत पेपरला आलेली बातमी आहे। ठीक आहे, सर्व गोष्टी तारीख मध्ये सुद्धा इथं काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला इथं एकदा पाहायच्या आहेत। माझ्या मित्रांनो, रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे। आता आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी ही प्रक्रिया आहे। आता काय झालं, नेमकं लोकमत पेपरला एक बातमी आली। ठीक आहे, लोकमत पेपरला बातमी आली। बातमी कशी आली? लोकमत पेपरला 30,000 शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवेतच अशी लोकमत पेपरने काय बातमी छापलेली होती। आणि या बातमीचा इम्पॅक्ट म्हणजेच काय, तुम्ही जसं की स्क्रीनवरती पाहू शकता, सर्व मी सांगणार आहे। पहा काय होतं, घोषणा होती 21,678 पदांची, भरल्या फक्त 11,000 जागा। तर ह्या आपल्याला अशा प्रकारची लोकमतनं बातमी राहिली होती। या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून काय आलं पाहून घ्या पुढे। राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरतीबाबत लोकमतने बातमी प्रसिद्ध करतात शासनाला खडबडून जाग आलेली आहे। पेपरमध्ये जे आहेत तेच वाचतोय असून आचारसंहिता असतानाही शिक्षक भरती करण्याच्या बाबत शासनाने मान्यता दिली आहे। या बातमीनंतर 3 दिवसात शिक्षण विभागाने शिक्षक भरती सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही फक्त जे स्क्रीनवरती आहे मी ते फक्त वाचून दाखवतोय तुम्हाला, ते पाहून घ्यायचं आहे। या बातमीची दखल घेत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर यांनी 11 जून रोजी प्रसिद्धीपत्रक काढून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यास मान्यता दिल्याचे स्पष्ट केलेले आहेत। पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचा उल्लंघन होणार नाही आणि याची खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास मान्यता प्राप्त झाल्यामुळे, हे पाहिजे काय म्हणतात, मान्यता भरती राबविण्यास प्राप्त झाल्यामुळे जाईल का थोडं समोर? ओके, मला बघू द्या। समोर जायचं, बरं थांबा मी लगेच घेतो दुसरं स्लाइड, काही हरकत नाही। तर आपल्याला ते पूर्ण वाचायचं आहे। पहा इथं, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, हे आहे ते पूर्ण कात्रण। ठीक आहे, हे पहा, या मान्यता प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे। 25 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरतीच्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कारवाई संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आलेल्या अशा प्रकारची न्यूज आहे। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, 25 जानेवारी 2024च्या प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरतीच्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्तीबाबतची सुद्धा प्रक्रियेचे बोललेलं आहे। आणि काय म्हटलेलं आहे इथं, भरती मान्यता प्राप्त झाल्याचे पत्रकात नमूद होते म्हणते, कधीच्या 11 जून रोजीच्या पत्रकात। ठीक आहे, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। तर खरं तर शिक्षक भरती व्हायलाच पाहिजे। तुम्हाला माहिती आहे भरपूर दिवसापासून भरती प्रक्रिया रखडलेली आहे आणि भरपूर सारे लोक आपले जे तयारी करणार आहेत या गोष्टीची वाट बघतायत सातत्यानं। तर आशा करूयात लवकरात लवकर या गोष्टीची प्रक्रिया सुरुवात होईल आणि सर्व लोक त्या म्हणजे जे शिक्षकांचं स्वप्न आहे, आपलं शिक्षक बनण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये हातभार लागेल। याचबरोबर काय म्हणते, समांतर आरक्षणातील भरतीलाही परवानगी देण्यात आलेली आहे आणि समांतर आरक्षणाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मांढरे सर यांनी या पत्रकात म्हटलेले आहे। म्हणजे काय म्हटलेलं आहे, राज्यात शिक्षकांची भरती होणार, जागा किती भरायच्या होत्या? जागा भरायच्या होत्या 21,000, भरल्या किती? 11,000। मग ह्या ज्या जागा रिक्त आहेत त्या भरायच्या आहेत, असं आपण याच्यातून अर्थ काढू शकतो ढोबळमानाने। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, याच्यासाठी 11 जूनचं एक परिपत्रक आलं म्हणते आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी उल्लेख आहेत। आणि ही
जी लोकमत पेपरनं बातमी दिली या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून यांच्या म्हणण्यानुसार काय अशा प्रकारचं परिपत्रक निघालेलं आहे. तर बातमी काही असो, शिक्षक भरतीच्या संदर्भात कुठलीही अपडेट आलीच नक्की मी आपल्याशी शेअर करणार आहे. मी रिक्वेस्ट करेल शिक्षक भरतीच्या सर्वात जलद अचूक अपडेट करता नक्की आमच्याशी आपण जुळून राहा. थँक्यू सो मच.